नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। राज्य सरकारच्या गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 ई रिक्षाचे वाटप केले। पिंक ई रिक्षा योजना ही महिला सक्षमीकरण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे। महिला आणि बालविकास विभागाच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम केवळ महिलांना रोजगार प्रदान करत नाही, तर रिक्षांद्वारे काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देतो, असे फडणवीस यावेळी म्हणाले। नाशिक जिल्ह्यातील बोरीची वारी या गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून या महिलांना 70 फूट खोल विहिरीत उतरून दूषित पाणी भरावे लागत आहे। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। महिला दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून पाणी भरताना दिसतात। या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर ग्रामीण महिलांचे आरोग्य आणि सुरक्षितता गंभीर धोक्यात येऊ शकते। जम्मू आणि काश्मीरमधील रामबनमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। भूस्खलनामुळे जम्मू काश्मीर महामार्ग बंद करण्यात आला आहे। या घटनेचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे। भूस्खलनामुळे अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। इस्रायलमधील जेरुसलेम येथील ऐतिहासिक चर्च ऑफ द होली सेपल्चर येथे पवित्र अग्नीची जुनी परंपरा साजरी करण्यात आली। यामध्ये हजारो भाविक उत्साहाने आणि श्रद्धेने या उत्सवात सहभागी झाले होते। दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि इरफान खान यांची मुख्य भूमिका असलेला पिकू हा चित्रपट 10 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे। अभिनेत्री दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे। पिकू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे। हा चित्रपट 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 9 मे 2025 रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये येत आहे, असे तिने सांगितले आहे। भारताचा ऑलिम्पियन नेमबाज अर्जुन बाबुटाने नेमबाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत 252.3 गुणांसह रौप्य पदक जिंकले। भारत आता 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे। चीन 6 पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे। तर या होत्या आजच्या प्रत्येक स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।